सासूबाई, हे पाहिलं का काय? आपण तयार केलेली पीठ आहेत. आपला जो उद्योग आहे ना, तो हळूहळू मोठा होतोय. आता आपण नुसतं धान्य दळून नाही घेणार, आता आपण आपल्या नावाचं पीठ बाजारात विकणार. हळूहळू आपला व्यवसाय यशस्वी होतोय सासूबाई. हो, खूप मोठा करायचा आहे तुम्हाला. तुमचा आशीर्वाद हवाय. बरं मला सांगा, नाव कसं वाटतंय? वाचलं का तुम्ही? सासू सुनेची गॅरंटी, दळवी घरघंटी. कसं आहे, आवडलं तुम्हाला? नुसता हा असा आशीर्वाद देऊन भागणार नाही बरं. सासूबाई, आता आता व्यवसाय मोठा होतोय. आता हळूहळू व्याप वाढतोय सासूबाई. बाहेर जाऊन विकायचंय, घरी गिरायक येणार आहे. हे सगळं मी आणि वीणा कसं सांभाळणार? ची मदत लागणार आम्हाला. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. तुम्ही अशा खमक्या आमच्या पाठीशी उभ्या असाल ना, तर मग सहज शक्य होईल सगळं. हा, लवकर बऱ्या व्हा. बरं, निघू. आज पहिलाच दिवस आहे. बाहेर जाऊन विकणार आहोत आपण आपली पिठं. तुमचा आशीर्वाद असू दे. उशीर व्हायला नको. हा, निघते. माहितीये, तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी. त्याच बळावर तरी ही पावलं उचलते मी नेहमी. आता फक्त लवकर बऱ्या व्हा. येऊ. पहिला दिवस आहे, उशीर व्हायला नको. नंतर तुम्हीच ओरडाल मला. येते. हा. छान. आई, आज आपल्या व्यवसायाचा पहिला दिवस आहे. आजचा दिवस चांगला गेला ना, की पुढे पण सगळं छानच होईल असं वाटतं. अगं, देवीच्या दारात व्यवसाय सुरू केलाय आपण. सगळं चांगलंच होणार. काय ग आरती? मग काय आई, आता आमचंच बघा की, इथं यो गाडा लावल्यापासून आमच्या बिझनेसची पण चांगलीच भरभराट झाली. तशीच आपल्या या पिठांच्या बिझनेसची पण होती की नाही बघा तुम्ही. सगळं भारीच होणार आहे आता. तथास्तु. है ना? या ताई या. वेगवेगळ्या प्रकारची पीठ आहेत बघा. बघा ना, एकदा बघा त्या काकू. आई, काय झालंय? नाही म्हणजे सगळेजण येतात आणि पिठं फक्त बघून जातात. घेत का नाही येत कोणी? घेतील घेतील. विनाविनी, ते सिंचू म्हणाली नव्हती का, ते काय ते मार्केटिंग करायला लागते. अहो, ते इथं पण करायला पाहिजे आपल्याला, नाही का रे? मार्केटिंग इथे आता ती कशी करायची आणि मार्केटिंग?
जमते, मला जमते. थांबा, मीच सांगते तुम्हाला. पीठ घ्या, पीठ घ्या, पीठ. घरच्या घरी दळलेली आणि गावरान धान्याची एकदम सकस पीठ. मावशी तिकडे या. मला सांगा, तुम्ही केलेल्या भाकरी रात्रीपर्यंत लुसलुशीत राहतात का? हा? अहो ताई, तुम्ही या इकडं. मला सांगा, तुम्ही केलेल्या चपात्या अशा टुमटुमीत फुगतात का? नाही ना? अहो मग आमची ही पिठं घेऊन बघा तर एकदा. नाही तुमची भाकरी लुसलुशीत झाली आणि नाही तुमच्या चपात्या अशा टमटमीत फुगल्या तर माझं नावच बदला. या घेऊन तर बघा, एकदम भारी पीठ आहे. सगळ्या प्रकारची पीठ आहेत आमच्याकडे. या या. झूम बराबर, झूम बराबर, झूम बराबर, झूम. झूम बराबर, झूम बराबर, झूम क्या बराबर. बात आहे मॅडम, आज तुमचा मूड फारच चांगला आहे. काय लॉटरी वगैरे लागली की काय? लॉटरी नाही लागलीये, पण त्यापेक्षा पण एक खूप जास्त इम्पॉर्टंट न्यूज कळली आहे मला. काय? आत्ताच निलूचा फोन आला होता. तिच्याकडून मला असं कळलंय, आपले हिरो हिरोईन म्हणजेच सिद्धू आणि भावना ते दोघं रस्त्यावर आले आहेत. म्हणजे 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 त्यांनी गाडे पाटलांचं घर सोडलंय आणि आडनावही सोडलंय. And guess what? ते दोघं आता एका पत्र्याच्या झोपडीत राहत आहेत. Cheers! We should celebrate. सिद्धू आणि भावनांनी घर सोडलं म्हणून एवढी खुश होऊ नकोस डाली. मी आजच गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये गेलो होतो आपल्या सोलार प्रोजेक्टच्या कामाच्या संदर्भात. तिथे तो हरीश भेटला, भावनाचा भाऊ, गाडे पाटलांचा जावई. त्याच्याकडनं कळलं की भावनाच्या आईने काहीतरी घरगुती पिठांचा बिझनेस चालू केलाय. मग घरगुती पिठांचा बिझनेस. यू सो डाऊन मार्केट. डाउन मार्केट फॉर शुअर, बट यू आर मिसिंग द पॉइंट हनी. त्यांनी पिठांचा बिझनेस सुरू केलाय म्हटल्यावर दळवींच्या घरात पैसा येणार, आणि दळवींच्या घरात पैसे आले म्हटल्यावर आनंदीच्या कस्टडीसाठी हा आपल्या मार्गात खूप मोठा अडथळा ठरू शकतो. पैसे आले म्हणजे दे हॅव मीन्स टू फाईट अस. पिठांचा बिझनेस. यप. Fine. I know how to handle this.